बुद्धिमत्ता 4.4 पाहणार आहोत आपण की याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की चुकीचं पद ओळखायचं आहे. यांनी आपल्याला 5 संख्या दिलेल्या आहेत. तर 5 संख्येमध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये संबंध आहे. वर्ग असो, बेरीज क्रिया असो, वजाबाकी क्रिया असो, किंवा एखाद्या संख्येचा वर्ग आहे किंवा घन आहेत किंवा त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या आहेत का, म्हणजे असे आपण आतापर्यंत जे शिकलं तेच त्याच्यामध्ये काय कुठेतरी लपलेलं आहे, दडलेलं आहे. ते आपल्याला शोधून काढून त्याच्यामधलं जे चुकीचं आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. तर 4.4 मधला पहिला प्रश्न काय म्हटलाय बघा की 11, 17, 23, 31 आणि 37 यामधलं चुकीचं पद शोधण्यासाठी आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा या ठिकाणी आपण जर 11 मध्ये जर 6 मिसळले तर 17 येतात. त्याच्यानंतर 17 मध्ये जर आपण 6 मिसळले तर 23 आले. मग 23 मध्ये जर आपण 6 मिसळले तर इथं 29 यायला पाहिजे होते, आले नाहीत. आता या 29 मध्ये जर आपण 29 या ठिकाणी यायला पाहिजे होते, आले नाहीत. पण आता 31 मध्ये जर आपण 6 मिळवले तर आपल्याला 37 ही पुढची संख्या मिळत आहे. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये जर आपण 6 मिळवले तर 37 यायला लागलेत. पण 23 मध्ये जर 6 मिळवले तर 31 येत नाही त्या ठिकाणी, तर 29 येतात. म्हणून 31 हे पद त्या ठिकाणचं चुकीचं आहे. तर पर्यायमध्ये पर्याय क्रमांक 1 हे पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. आता प्रश्न दुसरा काय म्हणलाय, 8, 15, 24, 37 आणि 48. आता यामध्ये काय लपलेलं आहे पाहूया आणि चुकीचं पद आपण ओळखूया. तर या ठिकाणी बघा, तर 3चा जर आपण वर्ग केला तर 3चा वर्ग काय येतो, 3चा वर्ग 9 येते. तर 9 मधून जर आपण 1 कमी केला या ठिकाणी, तर 9 मधून 1 कमी केला तर किती होतात, 8 उरले. आता या ठिकाणी आपण सलग संख्या घेऊया क्रमवार. 4चा वर्ग काय येतो, 16. तर या ठिकाणी 16 मधून जर आपण 1 कमी केला तर 15 येतात. त्यानंतर 5चा वर्ग काय येतो, 25. तर 25 मधून जर आपण 1 कमी केला तर 24 यायला लागलेत. 6चा वर्ग काय येतो, 36. तर 36 मधून आपण 1 कमी केला तर या ठिकाणी 35 यायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी जास्त झालेली आहे संख्या. तर त्यानंतर 7चा वर्ग काय येतो, 49. तर 49 मधून जर 1 कमी केला तर 48. पहा बरं, सगळ्या संख्येमध्ये याचा वर्गामधून 1 कमी करत आलं तर आपल्याला खालची संख्या मिळत आहे. पण या ठिकाणी 36 मधून 1 कमी केला तर या ठिकाणी 35 यायला पाहिजे, पण 37 आहे. म्हणून या ठिकाणी चुकीचं पद कोणतं आहे, 37. तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला चुकीचं पद आहे, म्हणून हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न काय म्हणतो, 5/12, 6/10, 8/8, 10/6 आणि 12/4. तर यामधलं चुकीचं कोण आहे आपण पाहूया. आता या ठिकाणी बघा, 5/12 ची बेरीज किती आली, 17 येते. 10 आणि 6 ची बेरीज 16, 8 आणि 8 ची बेरीज 16, 10, 6, 16, 12 आणि 4, 16. म्हणजे 1, 2, 3, 4 या चौघांची अंश आणि छेदाची बेरीज 16 येत आहे. पण या ठिकाणी अंश आणि छेदाची बेरीज 17 यायला लागली, म्हणून 5/12 या ठिकाणचं चुकीचं पद आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. चौथा प्रश्न काय म्हणलाय, 147, 346, 545, 746 आणि 943 यातलं चुकीचं पद बघूया आपण. तर या ठिकाणी बघा, 4 आणि अधिक 5 केलं आणि 5 म्हणजे या सगळ्यांमध्ये आपण अंकामध्ये बेरीज क्रिया करूया. 7 आणि 4 11, 11 आणि 1 किती यायला लागले त्या ठिकाणी, 12 यायलेत. 4 आणि 3 यांची बेरीज केली, 6 आणि 4 10 आणि 3 13. या ठिकाणी 5 आणि 5 10 आणि 4 14. त्यानंतर 6 आणि 4 10, 10 आणि 7 17. आणि या ठिकाणी 4 आणि 3 5 7 9 7 16. आता बघा, क्रमवार जर बेरीज क्रमवार आलेली आहे, 12 13 14. इथं 16 पण आली क्रमाने, पण इथं 15 यायला पाहिजे होती, पण 17 आलेली आहे. या ठिकाणी 746 हे चुकीचं पद आहे. आणि असंही जरी आपण पाहिलं बघा, एकक स्थानाचा अंक 7 आहे, 6 आहे, 5 आहे. या ठिकाणी 4 यायला पाहिजे होता आणि इथं 3 आहे, पण इथं आलेला नाही, म्हणून हे चुकीचं पद आहे. तर या ठिकाणी आपल्याला 746 पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हणलाय, 4, 16, 36, 64, 81 आणि 144 यामधला आपल्याला चुकीचं पद शोधायचं आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, 2चा वर्ग काय येतो, 4, 4चा वर्ग 16, त्याच्यानंतर 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 12चा वर्ग 144. पण 64 ही एक अशी संख्या आहे की इथं 8चा वर्ग आहे आणि ही 4चा घन पण आहे. बाकीच्या ह्या घन नाही आहेत,
पण ही घन आहे वर्ग आहे म्हणून हे 64 हे चुकीचं पद यामध्ये येतं. तर पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी आपलं उत्तर राहील. आता 6वा प्रश्न काय म्हणलाय? 0, 9, 26, 65, 126 आणि 217. तर यामध्ये कशा पद्धतीने चुकीचं कोणतं पद आहे बघूया. 1चा घन काय येतो? 1चा घन 1 येतो. 1चा घन 1 जर 1 आलं तर ह्या 1 मधून जर 1 वजा केलं तर काय येतात? 0. त्याच्यानंतर 2चा घन काय येते? 2चा घन 8. तर 8 मधून 8 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 9 यायला लागलेत. 3चा घन 27. 27 मधून 1 वजा केलं तर 26. त्याच्यानंतर 4चा घन 64. 64 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 65. त्याच्यानंतर 5चा घन 125. 125 मध्ये अधिक 1 केला तर 126 आले. त्याच्यानंतर काय आहे? 6चा घन किती येतो? 216. 216 मध्ये जर 1 मिळवला तर 217. आता बघा या ठिकाणी वजाबाकी क्रिया नंतर बेरीज आली बरोबर, नंतर पुन्हा वजाबाकी बेरीज. मग या ठिकाणी वजा क्रिया यायला पाहिजे होती कारण पुढची तर अधिकची आलेली आहे क्रिया, म्हणजे वजा अधिक वजा यायला पाहिजे, इथं अधिकच झालेला आहे म्हणून या ठिकाणी 126 हे या ठिकाणचं चुकीचं पद आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे 126 हे आपलं उत्तर येते. प्रश्न 7वा बघा. तर या ठिकाणी आपण काय करायचंय ते सोडवून पाहूया हे आपण गणित आणि मग नंतर आपण चुकीचं कोण आहे ते ठरवूया. या ठिकाणी आपण सोडवूया. बेदुनी 4, 4 अधिक 1 जर केलं तर किती उत्तर यायले आपलं? 5 यायले. 3 दुनी 6, 6 अधिक 4 केलं तर या ठिकाणी किती यायले उत्तर? 10. 5 त्रिक 15, 15 अधिक 1 जर केला आपण या ठिकाणी तर उत्तर किती आलं? 16. त्या ठिकाणी 7 दुनी 14, 14 मध्ये जर आपण 6 मिळवले तर किती यायले? 20. 6 चौक 24, 24 मध्ये जर आपण 1 मिळवलं तर किती आले? 25. आता मला सांगा बरोबर आहे? या 5 मध्ये जर आपण 5 मिळवले 10 आले. पुढची संख्या 10 मध्ये जर 5 मिळवले तर आपण 15 यायला पाहिजे होते, आले नाहीत. या ठिकाणी 16 आलेत म्हणून आपला हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते हे चुकीचं आहे. या ठिकाणी बघा सरळ सोपं आहे. 5चा जर आपण घन केलं तर 125 येते. 4चा घन केला तर 64 येते. त्यानंतर 2चा घन केला तर 8 येते आणि 1चा घन केला तर 1 येते. पण 36 ही 6चा वर्ग आहे पण कुणाचाही घन नाही ही संख्या म्हणून ही 36 हा पर्याय या ठिकाणचा चुकीचं पद आहे. प्रश्न 9 काय म्हणलाय बघा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 29, 31. तर या ठिकाणी 2 आणि 3 हे जोड मूळ संख्या आहे का? नाही. त्यामध्ये जोड मूळ संख्येचा काय आहे अर्थ? की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो म्हणजे ती जोड मूळ असते. पण या 2 मध्ये 3 मध्ये आहे का फरक? ही मूळ आहे, ही मूळ आहे, पण यांच्या दोघांमध्ये 2चा फरक नाहीये. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. 11, 13 मध्ये 2चा आहे. 17, 19 मध्ये 2चा आहे. 29, 31 मध्ये 2चा आहे आणि ह्या मुळे आहेत म्हणून या ठिकाणी हे 2 आणि 3 हा चुकीचा पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर. 10वा प्रश्न काय म्हणलाय. 26, 37, 50, 63, 86 आणि 109. तर यामधलं चुकीचं कोण आहे पाहूया. हे पहा इकडं 26च्या नंतर 37 कसे आले तर 26 मध्ये जर आपण 11 मिसळले 37 येतात. आता 37 मध्ये जर आपण 13 मिळवले तर 50 आले. आता 11 नंतर 13, 13च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 17 आहे. 13च्या नंतरची 17 आहे. तर या ठिकाणी 67 यायला पाहिजे पण आले नाहीत. त्याच्यानंतर 17च्या नंतर काय आहे? 19 आहे. तर मला सांगा हे 63ला धरायचं कारण ही चुकीची आहे ना. या ठिकाणी 67 यायला पाहिजे होते. 67 मध्ये जर आपण 19 मिळवले तर किती होतात? 86 येतात. आता 19च्या नंतरची कोणती संख्या आहे? 23. आपण जर 23 मिळवले तर आले का ह्याच्यामध्ये बघा बरं? 109 आले. तर आपण प्रत्येकाची बेरीज करून बघूया. 6 आणि 1 7 37 आले का? 37. त्याच्यानंतर 50. त्याच्यानंतर किती आले? हे 67. पण 67 येण्याऐवजी 63 आले होते. ह्या 67 मध्ये जर आपण ह्या 19 मिळवले परत तर 86 येतात आणि 86 मध्ये जर आपण 23 मिळवले तर 109 येतात. 67 येण्याऐवजी 63 आले म्हणून 63 हे चुकीचं पद आहे. पर्याय क्रमांक 3.
3 हे पर्याय त्यातील योग्य उत्तर आहे.